नमस्कार, आपण पाहत आहात सिटीझन न्यूज नेटवर्क। पुढील बातमी आहे लातूर जिल्ह्यातून। भारतीय जनता पार्टी लातूर शहर जिल्ह्याच्या वतीने शहरातील विविध समस्यांबाबत मनपा आयुक्त यांना सूचनावजा निवेदन देण्यात आले। दिनांक 7 जुलै 2025 रोजी भारतीय जनता पार्टी लातूर शहर जिल्ह्याच्या वतीने शहरातील विविध समस्या सोडविण्यासाठी शिष्टमंडळाने मनपा आयुक्त मानसी मीना यांना सूचनावजा निवेदन दिले। याबाबत आयुक्त मीना यांनी या समस्या सोडविण्यासाठी तात्काळ प्रशासकीय स्तरावर कार्यवाही करण्यात येईल अशी ग्वाही भाजप शिष्टमंडळाला दिली। यावेळी अजित पाटील कवेकर, जिल्हा अध्यक्ष भारतीय जनता पार्टी लातूर शहर जिल्हा, डॉक्टर अर्चनाताई पाटील चाकूरकर, अल्पसंख्याक मोर्चा जिल्हा अध्यक्ष मोहसिन शेख, माजी जिल्हाध्यक्ष देवीदास काळे, सरचिटणीस ॲडव्होकेट प्रदीप मोरे, ॲडव्होकेट दिग्विजय काथवटे, महिला मोर्चा अध्यक्षा रागिनीताई यादव, अल्पसंख्याक मोर्चा प्रदेश सचिव मुन्ना हाशमी, विशाल हावा पाटील, ॲडव्होकेट विजय अवचारे, अमोल गीते, प्रमोद गुडे, ॲडव्होकेट गणेश गोमचाळे, अजय भूमकर, अरुण जाधव, किशोर जैन, डॉक्टर नागोराव गोरगावकर, वसीम पटेल, शीतल कुलकर्णी, ॲडव्होकेट शीतल पाटील, सीमा करपे आदी पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा समावेश होता। सिटीझन न्यूज नेटवर्कसाठी मुख्य संपादक मासूम खान यांचा लातूर जिल्ह्यातून विशेष रिपोर्ट। ह्या कचरा व्यवस्थापनासंदर्भात आपण काहीतरी स्ट्रॉन्ग ऍक्शन घेतली पाहिजे। याची वारंवार फॉलोअप सुद्धा झाली आहे। अभी टेंडर भी नए आदमी को दिया गया है। नाउ वी एक्सपेक्ट दैट ऑल दिस इज स्ट्रीमलाइंड प्रॉपर्ली वेयर इन एंटायर सिटी लुक्स अ लिटिल एस्थेटिकली ब्यूटीफुल। अभी आपण तर जात आहेत पूर्ण शहरभर, आपण बघितलं असेल की कोपऱ्याला कचऱ्याची ढीग आहे। मग आता कचऱ्याची ढीग आहे तर आम्हाला अशी अपेक्षा आहे की महापालिकेतल्या जे संबंधित कर्मचारी आहेत त्यांनी ग्राउंडवर राहायला पाहिजे। झोन वाईज त्यांनी प्रत्येक प्रभागामध्ये त्यांचा प्रवास केला पाहिजे। तिथं जर काही कमी पडत असेल तर आपण तिथं पोहोचलं पाहिजे। आज काय की रिॲक्शनरी मोडमध्ये आपली सगळी महापालिकेचं प्रशासन आहे असं आम्हाला वाटतं। कारण एखाद्याची तक्रार आल्यावरच आपण जातो। असं करण्यापेक्षा आपण जरी कंत्राटदार नेमला असेल किंवा तो काम करत असेल तर तो व्यवस्थित करतोय की नाही, तिथं स्वच्छता होते की नाही, रोज त्याचा फॉलोअप झाला पाहिजे। हा एक महत्त्वाचा विषय। पहिले इन्फ्रास्ट्रक्चर आपण उभं केलं पाहिजे अँड देन वी शुड म्हणजे आपण नंतर सर्व नागरिकांना त्याची म्हणजे त्या हिशोबाने विचारणा केली पाहिजे। मुरमाच्या प्रश्नावरून आता अजून एक आम्हाला असं वाटतं की आता पावसाळा झाल्यापासून एवढा चिखल आहे। प्रत्येक सन्माननीय माजी नगरसेवक आहेत, कार्यकर्ते आहेत। आता मुरमाचा इतका विषय हे आहे की आपण अजून टेंडर दिलेलं नाहीये त्या संदर्भात। म्हणजे टेंडरचं नगर परिषद फंड भरलेलं नाही म्हणजे त्याच्यामध्ये उपाययोजना करून आपण लवकर आता आउटस्कटचा भाग आहे। आता आम्ही बघतो कवा रोडला संभाजीनगर वगैरे की रस्त्यावरती आता पार्किंग ठेवून जावं लागतं। त्याचा रिस्पॉन्सिबिलिटी कोणीतरी घेऊन लवकर त्याच्यात काहीतरी कारवाई करण्याची आम्हाला सर्वांना अपेक्षा आहे। Even with regards to encroachment, I just had a word with an honorable ex-corporator. He told me that the action that we have taken in last 15-20 days, but people have again encroached on it. जो चीज से समाज में तेड़ निर्माण हो रहा है बार-बार शहर में, वो है स्लॉटर हाउस का मसला, सबसे बड़ा मसला। तो इसके वजह से दो कम्युनिटीज में बार-बार कुछ न कुछ होते जा रहा है। वो मसला 2001 में मैं जब काउंसलर था, जब उसका ठहराव हुआ, प्रस्ताव गया शासन मंजूर हो गया है, जगह तय हो गई, लेकिन प्रशासन ने उसके बाद कुछ नहीं किया। ये एक मसला है। उसके बाद हजरत सुरशावली दरगाह है जो कि लातूर के दो देवस्थान में, एक सिद्धेश्वर देवस्थान और एक सुरशावली देवस्थान, तो उसका सभागृह का काम चालू हुआ, लेकिन अभी पिछले 15 साल से एज इट इज आधा हो गया, आधा रह गया। उसके बाद ईदगाह मैदान है। ईदगाह मैदान का ऐसी परिस्थिति है, जब नमाज को जाते हैं तो पहले अपनी महानगर पालिका खर्च करती थी पेंडाल की, उसकी जरूरत न गिरे, इसलिए बेसिक जो उसका नीचे का सरफेस है उसके लिए कुछ काम कर सके, तो उसके ऊपर भी प्रशासन का कभी ख्याल नहीं। फिर दफन भूमि के बहुत सारे प्रस्ताव अपने ये सब चीजें मैडम एक जहन लीजिए कि 15 से 20 साल से पेंडिंग है। अब इसको पॉलिटिकल बोलूंगा या मैं बोलूंगा तो अच्छा नहीं लगेगा आपके सामने, लेकिन इसको थोड़ा मूव करना चाहिए हमने। और आज तक
मौलाना आज़ाद माइनॉरिटी केस में उर्दू घर का प्रस्ताव नहीं, शिक्षण संकुल का प्रस्ताव नहीं, ये महानगर पालिका की सबसे बड़ी गलती। ये यहाँ के लोगों का काम है कि बाबा माइनॉरिटी का जितना बजट ईयरली आता है उसमें हमने क्या करना चाहिए, इसके ऊपर भी हमने थोड़ा ख्याल करना चाहिए। और दूसरा विलासराव मार्ग का तो सबको मालूम है, पूर्ण लातूर शैला मालूम है, टिम्बुर्नी लातूर का मालूम है। अब सबसे अहम एक मसला है जो कि पिछले 1.5 साल से लोग उसके ऊपर ये नहीं कर रहे। गरीब तबके के लोग, हर समाज के रैतू बाजार के लिए तरस रहे हैं, जबकि अपन उनको बार बार उठाते हैं। अपने महानगर पालिका कर्मचारी वो सब चीज़ें आप समझ लेंगे, आप जैसे उसमें इंक्वायरी करेंगे तो आपको समझ में आएगी कि ये चीज़ क्यों चल रही है। तो रैतू बाजार के लिए हमको एक जगह देना चाहिए। ऐसी जगह कुछ हमारे सजेशंस में है, अध्यक्ष हम आप बाद में आपको बताएंगे, लेकिन आपके प्रशासन का भी काम है कि रैतू बाजार के लिए ये लोगों को जगह मिलना चाहिए। उसमें नंबर 1 रैतू बाजार बारसी रोड, औसा रोड और यहाँ पर आप गोले करेंगे। ये 3 मसले आप थोड़ा जल्दी हल करेंगे तो ट्रैफिक का भी मसला अपना हल भारतीय जनता पार्टीचा जय हो, भारतीय जनता पार्टीचा जय हो, वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम। भारतीय जनता पार्टी लातूर शहर जिल्ह्याच्या वतीनं लातूरच्या मूलभूत समस्यांसंदर्भात आज आयुक्त मॅडमला आम्ही सर्वांनी निवेदन दिलेलं आहे। त्याच्यामध्ये प्रामुख्यानं स्वच्छतेचा विषय, लातूरच्या ट्रॅफिकचा विषय, आता जो ज्वलंत विषय टोईंग संदर्भातला ज्याच्यामुळं सामान्य नागरिकांची हेळसांड होऊ लागलेली आहे, त्याच्या संदर्भातही आयुक्त मॅडमला आम्ही तिथं त्याच्यामध्ये ज्या सुधारणा करायच्या आहेत त्या संदर्भातली मागणी केलेली आहे। आत्ता आपण पाहतोय की अनेक सिग्नल्स बंद आहेत, ते चालू करण्यासाठी लातूर शहरात जे 30 शौचालय आपण जागोजागी पाहिले, त्याच्यामधले काही शौचालय अर्धा बंद आहेत आणि जे चालू आहेत तिथं स्वच्छता किंवा पाणी नसणे किंवा तिथले जे काही दार वगैरे आहेत ते तुटलेले आहेत असं समजल्यानंतर त्या संदर्भातले निवेदन आम्ही आयुक्त मॅडमला दिले। सध्या लातूर शहरामध्ये अंडरग्राउंड ड्रेनेजचं काम चालू आहे आणि त्या अतिशय चांगलं काम आहे लातूर शहराच्या दृष्टिकोनातून, परंतु कंत्राटदार जेव्हा काम करतोय ते पूर्ण रोड खोदलेले असल्या कारणानं सामान्य नागरिकांना तो त्रास होतोय आणि म्हणून त्याचं पॅचअप वर्क सुद्धा कशा पद्धतीने लवकर चालू करता येईल या संदर्भातलं निवेदन आयुक्त मॅडमला आम्ही दिलेलं आहे। आपण पाहतोय की अतिक्रमण जे शहरभर होतं त्याला काढण्याची मोहीम महापालिकेच्या माध्यमातून गेल्या 15-20 दिवसामध्ये झालेली आहे, पण अतिक्रमण काढल्या पुन्हा तिथं अतिक्रमण होताना आपण पाहतोय आणि म्हणून त्या संदर्भातल्या सूचना सुद्धा मनपा प्रशासनाला केलेल्या आहेत।